6व्या अध्यायामध्ये अध्यायाचं नाव आहे अभ्यास योग. काही ज्ञानेश्वरींच्या प्रतींमध्ये त्याला राजयोग म्हणतात, कुठे ध्यान योग म्हणतात, कुठे आत्मसंयमन योग म्हणतात. त्या योगाभ्यासाबद्दल सांगता सांगता अजूनही बऱ्याचशा गोष्टी भगवद्गीतेमध्ये आहेत. आणि हा अध्याय असा आहे की याच्यामध्ये फक्त जर भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थ वाचला तर थोडासा वेगळ्या थरावरती आपल्याला माहिती मिळते. आणि फक्त ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ वाचला तर थोड्या वेगळ्या डिटेलमध्ये आपल्याला कळतं. आपण संपूर्ण असं भगवद्गीतेचे श्लोक बघितले तर त्याचा सारांश असा, या साधकाला परमार्थ ज्ञानामध्ये जर त्याची प्रगती करायची असेल, त्याच्या कुठल्या पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात या योगामध्ये या अध्यायामध्ये सांगितलंय. सुरुवातीला साधकाला निष्काम कर्मयोग हा कळायला पाहिजे. आणि निष्काम कर्मयोग, आणि हे आपण बघितलंच आहे कर्मयोगामध्ये, नंतर सांख्य योगामध्ये, की फळावर आसक्ती न ठेवता उचित कर्म कशी करायची, हे निष्काम कर्मयोगाचा सार आहे. तिथून हळूहळू ती कर्म करत 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 त्या साधकाची कर्मनिवृत्ती होते. नैष्कर्म्य वृत्तीने कर्तव्य करण्यापलीकडे त्याला कुठलंच कर्म राहत नाही आणि त्याच्यामुळे हळूहळू त्याची कर्मनिवृत्ती होते. मग पुढे पुढे जाऊन त्याचा विवेक आणि वैराग्यामध्ये त्याची वाढ होत राहते. पुढे इंद्रिय संयमन, मनोनिग्रह ह्याच्यावर त्याची प्रगती होत राहते. आणि हे जरी असे सिक्वेन्शियल जरी इथे सांगितले आहेत तरी बऱ्याच गोष्टी यातल्या पॅरलल आहेत, काही गोष्टी आयटरेटिव्ह आहेत, म्हणजे परत परत त्याच गोष्टी करायला लागू शकतात. जशी साधकाची प्रगती होईल किंवा नाही होईल त्याच्यावरती अवलंबून या गोष्टी पॅरलली होऊ शकतात, काही गोष्टी आयटरेटिव्ह होऊ शकतात. इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, तशी त्याची प्रगती होत होत त्या साधकाला योग साधनेमध्ये त्याचं बळ वाढतं, त्याचा अभ्यास वाढतो. आणि हा योग साधना जी आहे तोच मूळ विषय ह्या अभ्यास योगाचा आहे. योग साधनेनंतर त्याच्यात त्या साधकाचा अधिकार किंवा अभ्यास वाढत वाढत जाऊन मग शेवटी त्याला अखंड समाधी लागते. आणि अखंड समाधीतून मग तो शेवटी ब्रह्मरूपामध्ये तो विलीन होत जातो. तर अशा ह्या परमार्थशास्त्रातल्या साधकापासून त्याचं जे साध्य आहे, जे ब्रह्मस्वरूपात विलीन होणं, त्याचं जे काही साधन आहे त्या साधनाच्या विविध पायऱ्या, विविध स्टेजेस काय आहेत ते या अध्यायामध्ये सांगितले. योग करताना बैठक कशी असावी, नंतर योग करताना मुद्रा कशी असावी, काही श्लोकांमध्ये सांगितले की नियमित आहार, इंद्रिय निग्रह, याच्यामुळे याच्यावर त्यांनी थोडासा भर दिला. पण ह्या सगळ्या गोष्टी फक्त संक्षिप्तपणे त्यांनी सांगितल्या. पण जर ज्ञानेश्वरीमध्ये वाचलं तर माऊलींनी ह्या योग साधना ह्या विषयावरती बराचसा विस्तार केला. आणि कदाचित मला वाटतं की त्यांची जी गुरु परंपरा आहे, मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ यांच्यापासून जे काही त्यांना ज्ञान आलं आहे योगाचा, त्याच्याबद्दल मग त्यांनी बराचसा त्या योग साधना या विषयावरती त्यांनी बराच विस्तार केला. आणि ते सांगतात जालंधर बंध, मूळ बंध, आणि विशेष करून कुंडलिनी जागृती याच्यावरती बराचसा त्यांनी विस्तार केलाय. आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी कुंडलिनी जागृती बद्दल सांगितलंय. तो विषय खरोखर वाचण्यासारखा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्यांना या विषयामध्ये खरोखर इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आणि त्याचा अर्थ वाचावा. पण फक्त गीतेमध्ये जर बघितलं तर या विषयावरती खूपच संक्षिप्तपणे योगांबद्दल असं सांगितलं. तर हा थोडासा गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये थोडासा फरक आहे. ह्या अध्यायाची सुरुवातीलाच संजय धृतराष्ट्राला म्हणतो, श्रीकृष्ण भगवान आता त्यांचा योगाबद्दल काय अभिप्राय आहे त्याच्याबद्दल सांगणार. आणि हे सांगताना संजयाच्या मनामध्ये असाच विचार येऊन जातो की आपलं काय भाग्य आहे की आपल्याला इथे फक्त कुरुक्षेत्रावर काय चाललं आहे हे सांगण्यासाठी माझी इथे नियुक्ती केली आहे. आणि युद्धाच्या बद्दल सांगताना, युद्ध सुरू व्हायच्या आधी हा जो काही आकस्मिकरित्या जो काही प्रकार चालू झाला आहे, जे श्रीकृष्ण अर्जुनाला अगदी गहन जे ज्ञान आहे, ब्रह्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते सांगतात. आणि नकळत मला हे सगळं ऐकायला मिळतं आणि आपल्याला दोघांना ऐकायला मिळतं, हे तो धृतराष्ट्राला सांगतो. तो म्हणतो आपलं खरोखर किती भाग्य असेल की जे अतिशय कठीण जे ज्ञान आहे, जे भगवानांनी कोणालाच सांगितलं नाही, आपल्या आई वडिलांना सांगितलं नाही, जवळच्या लोकांना सांगितलं नाही, फक्त तो परमभक्त अर्जुन आहे त्याला ते ज्ञान सांगतात. आणि
मला जी दूरदृष्टी प्राप्त झाली आणि मला जी काही शक्ती प्राप्त झाली आहे, त्या शक्तीच्या योगाने मी हे सगळं नकळतरित्या ऐकतोय आणि हे तुम्हाला सांगतोय. हे असं धृतराष्ट्राला सांगतो. तो खरोखर म्हणजे अचंबित होतो संजय. तो म्हणतो, की आपली अवस्था कशी आहे, की समजा आपण कुठल्या मार्गावर चाललोय, पण चुकून आडवाटेला लागलो आणि आडवाटेला लागता चुकून आपल्याला चिंतामणी सापडला, की इच्छापूर्ती करणारा जो चिंतामणी असतो तो सापडला. किंवा आपण अतिशय वाळवंटामध्ये चुकलोय, रस्ता चुकलोय आणि तिथे कुठेतरी एखादं झाड सापडतं. त्या झाडाच्या खाली बसतो आणि योगायोगाने ते झाड म्हणजे कल्पवृक्ष निघतं. किंवा अशाच वाळवंटामध्ये कुठे फिरत असताना आपल्याला कुठेतरी पाणी आहे असं दिसतं आणि एक घोट पाणी मिळावं अशी आपली इच्छा असते आणि आपल्या समोर एक अमृताचा कलशच येतो. असं एवढं आपलं अहोभाग्य आहे, की आपल्याला हे सगळं नकळत आपल्या नशिबामुळे आणि काही योगामुळे आपल्याला हे सगळं ऐकायला मिळतं. अतिशय आश्चर्यचकित झालेला असतो, अतिशय आनंदी असतो. तर धृतराष्ट्र त्याला म्हणतो, की "अरे संजया, की मला ह्या ब्रह्मरसाबद्दल वगैरे काही सांगू नकोस. मला फक्त युद्धाबद्दल काय चाललंय ते सांग." तर त्याचा तो संपूर्ण जो आनंद असतो त्याच्यावर तो पाणी टाकतो धृतराष्ट्र. संजय मनामध्ये विचार करतो, की अ, धृतराष्ट्राला खरोखरच किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे, की इतक्या गहन ज्ञानाचं जे वर्णन चालू आहे, त्याच्यामध्ये काहीच त्याला रस नाहीये आणि त्याला फक्त रस आहे, की युद्धामध्ये काय चाललंय आणि विशेष करून दुर्योधन जिंकतोय की नाही एवढंच त्याला माहिती पाहिजे. तर संजय तो विषय सोडून देतो आणि मग पुढे हळू-हळू भगवान काय सांगतात त्याच्याबद्दल सांगायला चालू करतो. अजून एक ह्या अध्यायाचा विशेष असा आहे, की ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायांमध्ये जवळ-जवळ 13 अध्यायांमध्ये प्रस्तावना लिहिली आहे. आता या प्रस्तावनेमध्ये आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं, की ओंकार स्वरूपाबद्दल वर्णन केलंय. महाभारताचं महात्म्य, गीता महात्म्य, सद्गुरु महात्म्य असं सांगितलं. तर फक्त अध्याय 2, 3, 5, 7 आणि 8 या 5 अध्यायांमध्ये ही प्रस्तावना नाहीये. पण बाकीच्या 13 अध्यायांमध्ये प्रस्तावना आहे आणि बहुतेक करून त्या ठिकाणी त्यांनी सद्गुरु महात्म्य सांगितलंय. बहुतेक जसे 9 ते 10 अध्यायांमध्ये सद्गुरु महात्म्याबद्दल माऊलींनी सांगितलंच आहे. आणि याच्यावरूनच कळतं, की माऊलींनी हा जो प्रयोग चालू केला आहे, की ज्याच्यामध्ये संस्कृतमधल्या गीतेचं भाषांतर प्राकृतमध्ये करायचं आहे. हा जो कठीण प्रयोग चालू केलाय, त्या प्रयोगामागे सद्गुरूंचं केवढं पाठबळ आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी सद्गुरु महात्म्याबद्दल सांगितलं. माऊली सांगायला चालू करतात, की 6व्या अध्यायाचं महत्त्व काय? की ते म्हणतात, "तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जहाला." तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. ते 6व्या अध्यायाचं वर्णन करतात, की हा 6वा अध्याय कसा आहे, की जेव्हा क्षीरसागराचं मंथन करून जसं अमृत बाहेर आलं, प्राप्त झालं. निवाडू झाला म्हणजे प्राप्त झालं. तसाच हा अध्याय आहे. जे आत्मानात्म विचार आहे, जी सत्सद विवेक बुद्धी त्याचा जो विचार आहे, त्याचा समुद्रच आहे आणि त्या समुद्राचा पैल तीर आहे. असा इतकं या अध्यायाचं महत्व आहे. आणि खरोखर योग संपत्तीचं भांडारच उघडलं आहे. असा खरोखर आपल्याला या अध्यायाच्या अर्थापासून पुढे ते म्हणतात, जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे. की हा अध्याय म्हणजे आदिमायेचं विश्रांतीचं ठिकाण आहे. जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जिथे शब्द ब्रह्मालाही मौन धारण करावं लागतं आणि जिथून ज्या ठिकाणावरून ठाणे म्हणजे ठिकाण, ज्या ठिकाणावरून गीतारूपी वेलीला अंकुर फुटला, प्ररोह पावे म्हणजे अंकुर फुटणे, ज्या गीतारूपी वेलीला अंकुर फुटला, तो हा असा महत्वाचा 6वा अध्याय आहे. तो अध्याय हा 6वा, परी साहित्याची बरवा, सांगीचेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. तर असा जो हा अध्याय आहे, तो साहित्याच्या अलंकाराने अलंकृत झाला आहे. त्यातला जो अर्थ आहे, तो मी आता सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही शांत चित्ताने हा अध्याय ऐका. मराठी भाषेचं वैभव सांगायला इथे चालू करतात, की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन.
इथे माऊलींचा मराठीवरचा जो अभिमान आहे, तो या ओवीमध्ये दिसतो, की ते म्हणतात, की ह्या साहित्याच्या अलंकारांनी अलंकृत झालेला जो अध्याय आहे, जो मी अर्थ सांगणार आहे, तो मराठी भाषेमध्ये आहे. तो इतका गोड अक्षरांनी, शब्दांनी मी सांगणार आहे, की त्या गोडीवरती मी पैजेमध्ये अमृतालाही जिंकेन. इतका त्यांना अ, विश्वास वाटतो, आत्मविश्वास आहे, त्यांना अभिमान आहे, की मराठी भाषेचं महात्म्य एवढं आहे. मराठी भाषेमध्ये शब्दांमध्ये शब्दांची गुंफण करून अतिशय कठीण शब्दांचा सुद्धा अर्थ, कठीण संकल्पनांचा अर्थ ते सांगू शकतील, असा त्यांना आत्मविश्वास आहे. जिये कोवळीकेची नि पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. इथे म्हणतात की त्या शब्दांचा रसाळपणा, त्या शब्दांमधला जो मृदूपणा आहे, कोवळीकेची नि पाडे, इतका त्या शब्दांचा मृदूपणा आहे, की सप्तसुरांनी जो होणारा आनंद असतो, तो सुद्धा कमी वाटेल. किंवा वेधे परिमळाचे बीक मोडे, की सुवासापासून जो आपल्याला आनंद होतो, तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा कमतरता वाटेल. इतके सुंदर शब्द, इतके रसाळ शब्द मी मराठीमध्ये सांगणार आहे. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. मग इथे त्याची एक सुंदर अशी एक उपमा देतात, की शब्दांचा रसाळपणा, शब्दांचा मृदूपणा इतका गोड आहे. तो रसग्रहण करण्यासाठी आपली जी इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांमध्ये भांडण होतील. ही श्रवणीची होते जिभा. म्हणजे कानांना असं वाटेल, की हा रस ग्रहण करण्यासाठी मी जिभेसारखाच हा रस ग्रहण करणार. कानांना सुद्धा जिभा फुटतील, इतका तो रसाळ शब्दांचा अर्थ असेल. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. जिभेची अशी अवस्था होईल, की जीभ म्हणेल नाही, हे शब्द म्हणजे आमचाच रस आहे. रसनेचा आपण विषय म्हणतो की चव. पण इतके ते शब्दांमध्ये माधुर्य असेल, की जीभ म्हणेल की नाही हा आम्हाला अ, अ, जिभे वाटे हे रसग्रहण करायचं या शब्दांचं. तसंच घ्राणासी भावो जाय परिमळाचा. आपण ज्या नाकानी सुवास घेतो, श्वास घेतो, त्या शब्दांचं माधुर्य त्या सुवासामार्फत त्या शब्दांचा सुवास येईल. इतकी त्या शब्दांमध्ये शक्ती असेल, त्या शब्दांमध्ये माधुर्य असेल. पुढे मराठी भाषेचं वैभव सांगताना ते म्हणतात, अशी शब्द जेव्हा एकमेकांमध्ये गुंफले जातील आणि त्याचं वाक्य निर्माण होईल. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहेरी. बोलू भुजाही आविष्कारे आलिंगावया. तर हळूहळू जशी एक एक वाक्य बाहेर येत राहील, ह्या शब्दांची सुंदर गुंफण होत होत जसं वाक्य बाहेर येईल, तेव्हा इंद्रियांचा तर एकमेकांशी जे काही भांडण चाललं आहे, प्रत्येक इंद्रियांना वाटतं, या शब्दांचं रसग्रहण आपण करावं. हे करत-करत शेवटी जे सर्वात महत्त्वाचं इंद्रिय आहे, ज्ञानेंद्रियांना संयमित करणारं जे महत्त्वाचं इंद्रिय जे मन आहे, त्या मनालाही इतकी आतुरता होईल, की ते मन बाहेर धावत येईल. आलिंगन द्यायला मन तयार होईल. इतकी त्या मनाची उत्कट अवस्था होईल. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परी तो सरिसेपणेची बुजावी. जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू. तर एका ठिकाणी इंद्रियांची आणि मनाची ही उन्मनी अवस्था आहे, की शब्दांचा रसग्रहण करायची. तर तिकडे शब्द शब्द काय करतील? प्रत्येक इंद्रिय आपल्या योग्यतेप्रमाणे त्या शब्दरसाचं ग्रहण करतील. हे जे शब्द आहेत, ते सारखेपणानेच प्रत्येक इंद्रियांना आपलं समाधान देईल. जसा सूर्य आपल्या सहस्त्र किरणांनी पृथ्वीवरती सारखाच प्रकाश पाडतो, तसेच हे शब्द आपल्या रसाचा आस्वाद जो आहे, शब्दरसांचा जो आस्वाद आहे, तो प्रत्येक इंद्रियाला सारखेपणानेच त्याचा अनुभव देतील. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञ फावती गुण चिंतामणीचे. तर हे जे शब्दांचं जे व्यापकपण आहे, शब्दांचं माधुर्य आहे, ते खरोखर अलौकिक आहे. आणि इथे परत त्यांचा ते मराठी भाषेवरचा किती अभिमान आहे आणि त्यांना आत्मविश्वास किती आहे, हे सगळं दिसून येतं. ते म्हणतात, की ह्या शब्दांचं इतकं महात्म्य आहे, की खरोखर ज्यांना हे शब्द जाणून घ्यायची इच्छा आहे, पाहतया भावज्ञा पावती गुण. ज्यांना हे समजून घ्यायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तर हे चिंतामणी सारखेच आहेत. म्हणजे कल्पवृक्षासारखेच आहेत. त्यांच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा ज्या असतील, त्या या शब्दब्रह्मातून, शब्दांतून पूर्ण होतील. आहाच बोलाची वारिफ फेडीचे,
आणि ब्रह्माची याची अंगागडीचे, मग सुखेसी सुरवाडीचे सुखाची माझी. मग इथे परत ते सांगतात, की हे शब्द नुसते वरवर दिसायला जरी शब्द असतील, तरी या शब्दांचं एक आवरण तुम्ही उघडलत, वालिफ फेडीचे, तर त्या शब्दांखाली ब्रह्माचा अर्थ आहे आणि ब्रह्माची या अंगागडीचे. म्हणजे शब्दांचा जर खरोखर शांत चित्ताने योग्य अवस्थेमध्ये जर तुम्ही त्याचा अर्थ बघितला, तर त्याच्या शब्दांच्या पलीकडे खरोखर ब्रह्मच आहे. मग सुखेसी सुरवाडीचे सुखाची माझी. आणि हे एकदा जेव्हा तुम्हाला कळेल, मग काय होईल, की तुम्ही सुखानेच सुखाचा उपभोग घ्या. इतक्या त्या उच्च अवस्थेला श्रोता जाऊ शकतो. आणि ही पण एक उपमा खूप सुंदर आहे, की सुखाने सुखाचा अनुभव घ्या. ह्या ज्या अशा शब्दरचना आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, त्यांच्या ओव्यांमध्ये, बऱ्याच ठिकाणी अशा परत-परत त्या ओव्या वाचल्या, की डोक्यात खरंच विचार येतो, की हे शब्द त्यांना कसे सुचले असतील. पहिल्यांदा त्या मनामध्ये भावना यायला लागतात, ते विचार यायला लागतात आणि मग ते विचार शब्दांमध्ये व्यक्त करणं ही एक खूपच वेगळी कला आहे. आणि बऱ्याचशा ओव्यांमध्ये माऊलींनी हे दाखवून दिलंय. आपल्याला पण ही कदाचित असे अनुभव आले असतील, की काही शब्द वाचून किंवा काही शब्द असे कानावर पडून आपण नुसते ते कानाने ऐकत नाही, ते अगदी त्या शब्दांच्या पलीकडे जातो आपण. त्याच्यामध्ये मन आणि सगळी इंद्रिय एकत्र होऊन ते आपण ग्रहण करत असतो. की काही-काही गाणी अशी मनामध्ये ठसलेली असतात. तर 2 असे जे अभंग आहेत, जे मी अगदी लहानपणी असताना ऐकले होते. ती 2 उदाहरणं इथे देतो. एक अबीर गुलाल उधळती रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे मी अगदी शाळेमध्ये असताना हा अभंग ऐकला होता. कुठेतरी रेडिओवर अ, हे चालू होतं तेव्हा ऐकलं होतं. त्याच्याबद्दल मी बराच विचार करायचो, की ज्यांनी हे गाणं गायलंय किंवा लिहिलंय, त्यांची काय अवस्था असेल, की अबीर गुलाल उधळती रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आता हे नुसते शब्द नाहीयेत, ह्या भावना आहेत. त्या माणसाच्या या भावना, त्याचं जे तादात्म्य आहे, त्याची जी भक्ती आहे, त्या या फक्त 3 शब्दांमधून दिसून येते, की माझा सखा पांडुरंग. म्हणजे माझा मित्र आहे पांडुरंग आणि तो काय करतोय? तो नाथा घरी नाचे. की स्वतःलाच ते तटस्थ भावनेने बघतात. आणि घर याचा शब्द अगदी दगडा-मातीचं घर पण असू शकतो किंवा माझ्या देहरूपी घरामध्ये जे मन आहे, त्या मनामध्ये माझा पांडुरंग नाचतोय, असा सुद्धा त्याचा अर्थ होऊ शकतो. हे असे वर बघायला गेलेले नुसते शब्द आहेत. पण त्याचा जर आपण खोलात जाऊन विचार केला, तर गर्भित अर्थ आपल्याला हळू कळत जातो. तर हे एक मला गाणं किंवा अभंग मला अगदी लहानपणापासून आवडत गेलं. दुसरा एक असाच आहे, की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. तिथे पुढे असे शब्द आहेत, की देही असोनी विदेही, सदा समाधीस्थ राही. या ओळींमध्ये, या पदांमध्ये सुद्धा जी ती तटस्थ अवस्था आहे, देहरूप आणि आत्मस्वरूप हे जे ज्ञान आहे, ते हे शब्द ज्यांनी लिहिले त्यांना खरोखर कळलं. आता कुठलेही गाणं असू दे, अभंग असू दे, त्याच्यामध्ये शब्द, सूर आणि ताल यांचा त्रिवेणी संगम झाला. तिथून पुढे जे बाहेर पडतं, त्याच्यातून जे काही त्या संगमातून बाहेर येतं, ते अतिशय अलौकिक असतं. तर माझ्या मते ह्या दोन्ही गाण्यांमध्ये, अभंगांमध्ये तो असा संगम झाला. जेव्हा मी ही गाणी ऐकायला लागलो, तेव्हा अशीच कुतूहलाने मी बघितलं, की कोणी गायलंय गाणं. इतका सुंदर आवाज आहे. इतका जो मनाला भिडतो, तो आवाज कोणाचा आहे? मग काही वर्षांनी कळलं, की जितेंद्र अभिषेकींचा आवाज आहे. किशोरी आमोणकरांनी अवघा रंग एक झाला अ, हे गाणं गायलंय. आणि मग मी त्यांची अजूनही गाणी ऐकली. अ, आणि त्याच्यात जो आनंद होता, तो असा शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही, की त्यांच्या आवाजामध्ये सुरांवरती त्यांचं जे प्रभुत्व आहे, ते ऐकत जाऊन मी स्वतः मंत्रमुग्ध होत जायचो. प्रत्येक वेळा हे गाणं ऐकतो तेव्हा अशीच अवस्था होते माझी. हे नंतर मला विचार आला, की हे यांनी गायलं आहे. हे जे संगीत आहे ते अतिशय अलौकिक आहे. हे शब्द कोणाला सुचले? ह्या भावना कोणाच्या आहेत? त्याचा अभ्यास करत मला कळलं, की "अबीर गुलाल उधळती रंग" हे संत सुखामळ्यांचं अभंग आहे. ते "नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग" म्हणतात. ते नाथ म्हणजे संत सुखामळे. त्यांची ही उन्मनी अवस्था आहे. आणि "अवघा रंग एक झाला" हे संत सोयराबाई यांचं तर मी कधी नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. ह्या संत सोयराबाईंचे हे जे विचार आहेत, "अवघा रंग एक झाला" म्हणून. ते त्याच अभंगामध्ये पुढे म्हणतात, की "पाहता पाहणे गेले दूरी, पाहणारी जी मी आहे, ते पाहत ती सुद्धा नाहीशी होते." ती कुठे नाहीशी होते? ती समाधी अवस्थेमध्ये नाहीशी होते. तर तिथून पुढे मग मी संत चोखामेळा, संत सोयराबाई यांचे अजूनही अभंग वाचले, त्यांचा अभ्यास केला. आणि मी खरोखर म्हणजे ह्या जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर
यांच्या आवाजांचा तर फॅन झालोच झालो. पुढे जाऊन संत तुकामेळा सोयराबाईंचेही अभंग वाचले आणि खरोखर या दोघांची संत तुकामेळा सोयराबाई यांची अवस्था समानच वाटते, की त्यांचं जे भगवंताबरोबर एकरूपत्व आहे, तादात्म्य आहे, ते सारखंच वाटतं. आणि नंतर अजून काही वर्षांनी मला कळलं, की संत सुखामेळा आणि सोयराबाई हे नवरा-बायको होते. हे किती तो योगायोग आहे, की अ, नवरा-बायकोचं एकमेकांच्या विचारांबद्दल आणि भगवंताच्या भक्तीवरती इतकं जे तादात्म्य आहे, ते असं खरोखर दुर्मिळ आहे. असं खूप कमी बघायला मिळतं. शब्द, सूर, ताल हे सगळं रसायन एकत्र होणं, म्हणजे खरोखर मला तरी वाटतं सरस्वतीची कृपा असावी लागते. की सरस्वतीच्या कृपेनी हे जे शब्द प्रसवतात, सरस्वतीच्या कृपेनी संगीत प्रसवतं. ही अशी साधी गोष्ट नाहीये. तर असंच हे मराठी भाषेचं वैभव माऊलींनी ते सांगितलं. हा जो अनुभव घेण्यासाठी श्रवणाची पद्धत काय, की कशा पद्धतीने आपण हे ऐकायला पाहिजे? तर ते म्हणतात, "ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आगवी गोठी होईल, मुखिया बहिर्याची." हे ते म्हणतात, की हे जे शब्द आहेत, ते जर तुम्ही शांत चित्ताने ऐकले नाहीत, तर याचा काहीच उपयोग नाहीये. नाहीतर काय होईल, की मुक्याने सांगितलं आणि बहिऱ्याने ऐकलं, सगळंच व्यर्थ होईल. पुढे जाऊन ते म्हणतात, की "परी ते असो आता आगावे, न लगे श्रोतयांचे कडसावे, जे एथ अधिकारिये स्वभावे निष्काम कामू." आपण बघितलं असेल लक्षात असेल, की पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी श्रोतृ प्रार्थना केली होती, की श्रोत्यांना सांगितलं होतं, की तुम्ही आता मी हा जो वाग्यज्ञ चालू करतोय, तो शांत चित्ताने ऐका. तर इथे परत ते सांगतात, की आता हे परत या श्रोत्यांना सावध करण्याची गरज नाहीये. कारण इथे जे माझ्यासमोर जे श्रोते बसलेत, ते खरोखर अधिकारी आहेत. अधिकारी का आहेत, की त्यांना इतर विषय वासना कुठल्याच नाही, विषयासक्ती नाहीये. त्याच्यामुळे ते म्हणतात, की अशा श्रोत्यांना अजून सावध करण्याची काही गरज नाहीये. "जीही आत्मबोधाची आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोडी, ते वाचुनी येथेची गोडी, नेणती आणिक." आणि हे श्रोते कसे आहेत, की त्यांना स्वतःहून आत्मबोधाची आवड आहे. त्याच्यामुळे ते हे इतका वेळ काढून ज्ञानेश्वरी ऐकायला किंवा मी जे हे सांगतोय ते ऐकायला पुढे येतात. त्याच्यामुळे त्यांना स्वर्गसुखाची आवड नाहीये आणि त्यांनी आपला संसारही ओवाळून टाकलाय. त्या संसाराची आसक्ती जी आहे ती ओवाळून टाकली. इतकी त्यांना आत्मबोधाची आवड आहे आणि त्याच्यामुळे हे इथे येऊन बसले. त्याच्यामुळे अजून पुढे ह्या श्रोत्यांना सांगण्याची काहीच गरज नाहीये. आता आपण बघितलं, की पहिल्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, की "एरवी तरी मी मूर्खू, जरी झालो अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजोळू असे." की एवढं आता ते शिवधनुष्य त्यांना पेलायचं आहे, की भगवद्गीतेचं भाषांतर मराठीमध्ये करायचं आहे आणि त्यांना स्वतःला माहिती आहे, की हे किती अशक्यप्राय गोष्ट. पण ही अशक्यप्राय गोष्ट फक्त एकाच गोष्टीने, एकाच पाठबळाने पूर्णत्वाला येऊ शकते आणि ते पाठबळ म्हणजे सद्गुरू कृपा. तर तोच हा इथे विषय परत ते सांगतात, की "ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी निवृत्ती कृपादीप उजेडे देखे नमी." ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, गीतारूपी गीता तत्व जे आहे, ते बुद्धीलाही कळण्यासारखं नाहीये. बुद्धीच्याही पलीकडे आहे. बुद्धीच्या पलीकडे जे आहे, ते शब्दात सापडणं अजूनही कठीण आहे. असं जे ज्ञान आहे, ते फक्त मी निवृत्ती कृपादीप निवृत्तीनाथांच्या म्हणजे त्यांचे जे थोरले बंधू आहेत, त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या कृपेच्या उजेडामुळेच आता मला सगळं हे जे दिसतंय, हा शब्दांतला जो अर्थ दिसतोय आणि त्यांच्या कृपेमुळे जे मी बघतोय तेच मी पुढे जाऊन सांगणार. इतकी विनम्रता अ, माऊलींनी ते सांगितली आहे, की इतकं सगळं जी कठीण गोष्ट करतोय, त्या कठीण गोष्टीच्या मागे पाठबळ माझं सद्गुरूंचं पाठबळ आहे. हे निवृत्तीनाथांचं पाठबळ. "जे दिठीही न पविजे, ते दिठीविण देखिजे, जरी अतींद्रिय लाईजे ज्ञानबळ." दिठी म्हणजे दृष्टी. अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडलं ज्ञान. ते म्हणतात, की सद्गुरू कृपेमुळे जे मला ज्ञान होतंय, जी माझ्यावरती कृपा आहे, त्या कृपेमुळे या अतींद्रिय, इंद्रियांच्या पलीकडलं जे ज्ञान आहे, त्याचं मला बळ मिळतं आणि त्या बळावरतीच मी जे दृष्टीलाही दिसणार नाही, अशा गोष्टी दाखवू शकतो. हे इंद्रियातीत जे ज्ञान आहे, ते सुद्धा मी इंद्रियांकरवी तुम्हाला ग्रहण करून देऊ शकतो. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुन होय, म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. ते म्हणतात सद्गुरु कृपेचं इतकं महात्म्य आहे, की एकदा तिची सद्गुरु कृपा झाली, की कुठल्याही माणसाने प्रयत्न केला तर अशक्य असं पुढे काहीच नाही. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे.
ह्या सद्गुरु कृपेमुळेच हे जे अपार ज्ञान आहे ते आता मला सांगणं शक्य होतं. मग इथे बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला, आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरांबद्दल वाचतो. बऱ्याच वेळा म्हणजे त्यांचं जे कर्तृत्व आहे, महात्म्य आहे ते कळतं. पण निवृत्तीनाथांबद्दल किंवा इतर भावंडांबद्दल आपण असं जास्त वाचायला आपल्याला मिळत नाही. फक्त एवढंच माहिती आहे की निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु होते. आणि थोडासा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर जेव्हा त्यांच्या आयुष्यात जे काही कठीण प्रसंग आले, तेव्हा असं कळतं की त्यांना अन्यायाबद्दल चीड होती. लोकांमध्ये ज्ञान पसरवण्याची अतिशय इच्छा होती, अतिशय दृढ इच्छा होती. त्यांना असं खरोखर वाटायचं की हे जे सगळं चाललंय ते बदलायला पाहिजे. तर अशा रागाला आपण गेल्या वेळा पण हे आपण बोललो होतो की भावना भावना आपल्याला कंट्रोल करतात की आपण भावनांना कंट्रोल करतो. राग असेल तरी सुद्धा त्या रागाला चांगल्या ठिकाणी त्याला वळण देऊन अतिशय अलौकिक गोष्ट आपण करू शकतो. त्याचंच हे उदाहरण आहे. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी लिहून घेणं, त्यांच्यामध्ये जी अन्यायाची चीड होती, त्या चिडीला अतिशय योग्य वळण देणं, हे जे कार्य जे आहे ते निवृत्तीनाथांचं आहे. त्याच्यामुळे खरोखर निवृत्तीनाथांचं सुद्धा याच्यामध्ये जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते खूपच थोर आहे, खूपच महान आहे. कुठलीही गोष्ट करताना आणि विशेष करून परमार्थामध्ये. म्हणजे सद्गुरु कृपेचं पाठबळ नसेल तर सहजपणे मीपणा येऊ शकतो. आणि तो मीपणा येऊ देऊ नये याच्यासाठी ते सतत म्हणजे जवळजवळ 9-10 अध्यायांच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी सद्गुरु कृपेचं महात्म्य सांगितलं. तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियांकरवी. की जी अदृश्य गोष्ट आहे ती सुद्धा मी दृष्टीस आणून देईन आणि अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियांकरवी. आणि जे इंद्रियांना जे काही समजणारं ज्ञान नाही ते सुद्धा अतिंद्रिय ज्ञान मी त्यांच्याकडून भोगवीन. आणि खरोखर याच्यातून त्यांचा दोन गोष्टी याच्यातून प्रकट होतात की मराठी भाषेवरचा त्यांचा किती अभिमान आहे आणि सद्गुरु महात्म्य त्यांचा पाठबळावरती त्यांचा किती विश्वास आहे, हे सगळं याच्यातून प्रकट होतं. पुढे जाऊन ते म्हणतात की ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. भगवंत कसा आहे, भगवंतामधले यांचे त्यांनी 6 गुण सांगितले की यश, श्री, श्री म्हणजे लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसतीचे. ज्या भगवंताकडे हे साही गुण आहेत आणि तो भगवंत कसा आहे, अजून निसंगाचा सांगात, जो कर्मफलाच्या आशे व्यतिरिक्त कर्म करतोय असा जो निसंगी माणूस आहे, त्याचा जो सांगातू आहे, त्याचा जो सखा आहे, असा जो भगवंत आणि ज्या भगवंताकडे अशी 6 गुण आहेत, तो आता 6व्या अध्यायाबद्दल योगाबद्दल त्याचा जो अभिप्राय आहे तो सांगेल. आणि तो अभिप्राय आता तुम्ही शांत चित्ताने ऐका, हे असे माऊली पुढे जाऊन सांगतात. आणि इथून पुढे मग भगवद्गीतेच्या श्लोकांचं भाषांतर चालू होतं. आणि इथे निसंगाचा सांगातू हा सुद्धा एक महत्वाचा शब्द आहे की निसंग म्हणजे जे काही कर्तव्य करतोय त्याच्या फलावरती त्याची आशा नाही. प्रापंचिक माणूस आहे म्हणजे आपल्यासारखे जे प्रापंचिक माणूस आहे, प्रपंचातून मीपणा आणि आसक्ती काढली की परमार्थ होतो. आणि परमार्थामध्ये जर मीपणा आणि आसक्ती आली तर तो प्रपंचच होतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट किंवा प्रपंच किंवा संसार सोडणं परमार्थासाठी आवश्यक आहे असं काही नाहीये. त्याच्यामुळे हा निसंगाचा सांगातू हा एक शब्दप्रयोग इथे खूप महत्वाचा आहे. आणि मग इथून पुढे जी 6व्या अध्यायाचा जी सुरुवात होते ती होते की इथे म्हणतात की संन्यासी जो माणूस आहे तोच योगी आहे, त्यालाच योगी म्हणतात. योगी योगी म्हणजे असं काही अजून वेगळा असा नाहीये. आणि 5व्या अध्यायामध्ये जो संन्यास योग आहे त्याच्यामध्ये पण असं सांगितलंय की जो निष्काम भावनेने कर्म करतो आणि याच्याकडे मीपणा नाहीये, तोच माणूस संन्यासी आहे. आणि इथे ते सांगतात की तोच संन्यासी योगी आहे. तर त्याच्यावरती काही अशा ओव्या आहेत. ऐके सकळ संमते जगी, अर्जुना गा तोची योगी, जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी. की जो कर्म तर करतोच आहे, योग्य कर्म करतोय, पण ज्याला कर्माच्या फळावरती आसक्ती नाहीये. आणि हा आपण विषय कर्मयोगामध्ये सुद्धा बघितला. पण इथे परत त्याची आठवण करून देतात की असा जो निष्काम कर्म करणारा मनुष्य आहे तोच योगी आहे. त्याचं उदाहरण कसं देतात, पृथ्वीबद्दल उदाहरण देतात की जैसी मही हे उद्बीजे, मही म्हणजे पृथ्वी, जनी अहम बुद्धी विण सहजे, आणि तेथेची तिये बीजे अपेक्षिन. की पृथ्वी कशी करते की पृथ्वी सगळं संपूर्ण आपण म्हणतो पृथ्वीवरती वृक्षादी कसे बरेचसे वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पण त्याच्याबद्दल पृथ्वीला कुठेच त्याच्याबद्दल अभिमान नाहीये, मीपणा नाहीये. आणि या वृक्षांना जी काही फळं येतात
त्याच्याबद्दल, त्या फळांबद्दलही या पृथ्वीला अपेक्षा नाहीये. तर अशा आसक्ती आणि मीपणा सोडून जशी पृथ्वी वावरते, त्या पद्धतीने जी माणसं असतात, जी कर्मयोगी माणसं असतात, त्या कर्मयोगी माणसांनाच संन्यासी म्हणायचं आणि त्यांनाच योगी म्हणतात. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तेची जगी, गुढी उभवली अनेकी शास्त्रांतरी. म्हणतात प्रत्येक शास्त्रांमध्ये हेच सांगितलंय, की संन्यासी जो माणूस आहे तोच योगी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तू संभ्रम ठेवू नकोस, की संन्यासी कोण आणि योगी कोण आणि हे वेगळे आहेत का? आणि मग ते पुढे जाऊन योग संपन्न मनुष्याची लक्षणं सांगतात, की असा जो योगी माणूस असतो त्याची लक्षणं कशी असतात किंवा त्याचं आचरण कसं असतं. तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाही विषयांचिया येर झाला. जो आत्मबोधाचिया ओवरा पहुडला असे. आपल्या घरी समजा पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांकडे आपण लक्षच दिलं नाही. तर असं जर एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, तर हळू काय करतील ते पाहुणे यायचं बंद करतील. तर तशीच इथे त्यांनी उदाहरण दिलं, की जे विषय आहेत ते ह्या माणसाच्या इंद्रियांकडे येतात. पण काय होतं, की या माणसाची इंद्रिय इतकी निरासक्त असतात, की त्यांना विषयांची काहीच पर्वा नसते. त्याच्यामुळे काय होतं, की ती ते जे विषय असतात, ते त्या इंद्रियांकडे येणं त्यांचं हळू बंद होतं. त्या माणसाच्या इंद्रियांचं विषयांवर लक्ष का नाहीये? कारण त्याचं लक्ष दुसरीकडे आहे. काहीतरी अजून महत्त्वाच्या गोष्टीकडे आहे. तर ती महत्त्वाची गोष्ट काय? तर आत्मबोधाची आहे ओव्हर. आत्मबोधाच्या घरामध्ये तो शांतपणे प्रौढला. त्याचं लक्ष फक्त आत्मबोधाकडे, आत्मस्वरूपाकडे. जयाचे सुख-दुःखाचे अंगे, झगडले मानस जेवू नेगे. प्रपंचातल्या सुख-दुःखांशी झगडताना त्या माणसाची इतकी विरक्त अवस्था झाली आहे, की त्या माणसाला काहीच वाटत नाही. विषय पासीही आलिया से नरिगे, हे काय म्हणून. त्याच्यामुळे विषय त्याच्या जवळ आले तरी सुद्धा त्याचं मन विचलित होत नाही. असं ते नी देहे ये तुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखे तू. योगारूढ हे योग संपन्न जो माणूस आहे त्याची त्यांनी इथे व्याख्या दिली आहे, की तो देहामध्ये आहे म्हणजे इतर मनुष्याप्रमाणेच तो संसार करताना दिसतो, परंतु त्याचं जे लक्ष आत्मस्वरूपाकडे आहे, ते आत्मस्वरूपाकडे लक्ष इतकं गाढ आहे, त्याच्या विषयांकडे त्याचं लक्ष नसतं आणि त्याच्यामुळे अशा माणसाला योगारूढ म्हणतात. मग हे ऐकत परत अर्जुनाला अतिशय आश्चर्य होतं, की कुतूहल लागतं, की असा जो माणूस आहे, त्याला ही अवस्था कशी येत असेल? तर अर्जुन कृष्णाला म्हणतो, "तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐसी योग्यता कवणे दिजे." अशी योग्यता कशी येते आणि कोण देतं? आणि हा योगारूढ माणूस होतो, तो कसा होतो? हे जे काय ते आम्हाला सांगा. तर ह्या प्रश्नावरती आपण आजचा अभ्यास वर्ग इथे संपवूया आणि पुढल्या अभ्यास वर्गामध्ये याचं उत्तर बघू.